जैन सर्वांना. अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे, कारण MPSC कंबाईन बी गट ब ची परीक्षा येत आहे, तोंडावर आहे. सो अभ्यास चांगला ठेवा. 3-4 दिवसानंतर आज व्हिडिओ येत आहे. काय माझं कन्सिस्टन्सी काही नाही आहे माझी, काही सिरियसनेस दिसत नाही असं वाटत असेल तुम्हाला. आहे पण थोडंसं कमी जास्त होतं यार, टायमिंग वगैरे बसत नाही. सो त्यासाठी सॉरी. बाकी मी तर कंप्लीट करूनच सोडणार आहे भाई. हे जे आहे ना आपलं सिरीज, ही कंप्लीट होणारच आहे. ठीक आहे. हा माझा काय म्हणतात शब्द फुटत नाहीत मराठीचे पटपट मला. हा माझा प्रण आहे का काहीतरी बोलतात ना, प्रण आहे काहीतरी तसं. ठीक आहे. सो लेक्चरला सुरुवात करूया. बरेच 1 मिनिट झाला असेल मला बडबड करून. शिफ्ट कोणती शिफ्ट? 19 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट. जर असं चेंजेस आले आहेत या शिफ्टमध्ये माहिती आहे का, म्हणजे हो, जर असं म्हणण्यापेक्षा बरेच चेंजेस केलेत एकदम. बाकीचे 2 शिफ्ट झाल्या, 2 डेट्स 17 आणि 18 तारखेला जी एक्झाम झाली, 16, 17, 18, त्याच्याहून जर असं चेंज झालं. कदाचित मुलं सांगू लागले हे येणार आहे ते येणार आहे, त्यामुळे TCSने जर असं पॅटर्न चेंज केला. पण हा की पूर्ण नाही आहे, त्यातलंच आहे. क्वेश्चन नंबर 1 घेऊया. खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? तर मिनी राज्यघटना जी आहे ती आहे आपली 42 जी आहे ती 4+2 किती होतं? 6 होतं. तर ही राज्यघटना 1976 मध्ये आली होती. ठीक आहे. आणि 44 म्हटलं ना, 4+4 8, तर 44th जी होती ती 1978 मध्ये. ठीक, असं लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला हे विचारू शकतात हा प्रश्न 1976 आणि 78चा, म्हणून सांगत होते. तर 42वी राज्यघटना आहे, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, मिनी राज्यघटना म्हणतात. कसं काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यात 3 नवे शब्द जोडले गेले होते प्रियम्बल मधले, म्हणजे प्रस्तावनेतले 3 शब्द. ते कोणते कोणते होते? तर सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी असं लक्षात ठेवू शकतो. SISC, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. ओके. आपल्याला बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो प्रियम्बल मधला, ते की डायरेक्ट क्वेश्चन सांगते मी, आन्सर सांगते. सोवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, से डेमोक्रेटिक, रिपब्लिक जे आहे संविधानमध्ये, प्रियम्बलमध्ये जे आहे ना, हे याचे क्रम विचारले जातात. म्हणजे सोवरीन, मग सोशलिस्ट येतं, से असं लक्षात ठेवायचं. सोवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक असं. पण सोवरीन आणि सोशलिस्टमध्ये गोंधळून जाल तर असं लक्षात ठेवा. SOC नंतर येणार, V अगोदर येणार, सोवरीन, असं काही लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके. तर 42nd संविधानिक सुधारणामध्ये काय झालं होतं की 3 नवे शब्द जोडले गेले होते. परत केंद्र सरकारची बरीच कामे झाली होती. 1 सेकंड. अजून फंडामेंटल ड्युटी जोडली गेली होती. कोणती फंडामेंटल ड्युटी जोडली गेली? तर 51A, ती वाली फंडामेंटल ड्युटीज जी आहेत, सॉरी, कलम 51A. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल किती 10 होते, ते त्यावेळेस जोडले गेले होते. काय म्हणतात, फंडामेंटल ड्युटीज जेव्हा 10 होते ना तेव्हा. परत DPSP पण ॲड केलं होतं त्यांनी. 44th DPSP, आर्टिकल 44, 48, 43A आणि 48A असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक. 44, 43A, 48, 48A. ठीक. अजून काय, कोर्टचे पण बरेच कामं असे झाले होते. केंद्राचं तर सांगितलंच आहे मी तुम्हाला.
ठीक. त्यामुळे 42nd कॉन्स्टिट्यूशनमध्ये असे बरेच अमेंडमेंटमध्ये बरेच चेंजेस झाले होते. त्यामुळे याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. जे 1976मध्ये झाला होता. ठीक आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. जर 92व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचं विचारात घेतलं तर त्यामध्ये बोडो, डोगरी, मैथिली, संथाली ह्या जोडण्यात आल्या भाषा. आत्ता आपल्या काय म्हणतात 8व्या शेड्यूलनुसार 22 लँग्वेजेस आहेत, ऑफिशियल लँग्वेजेस. ओके. सो आणि क्लासिकल किती आहेत? 11. मी तुम्हाला क्लासिकल लँग्वेजेस सांगितलेले आहे का? त्याची एक ट्रिक होती. तू शुरू तो कर, तू शुरू तो कर, मैं आर्या. तू म्हणजे तेलुगू, शुरू म्हणजे संस्कृत, तू शुरू तो कर. तो म्हणजे तमिळ, तू शुरू तो कर. क म्हणजे कर्नाटकी काहीतरी होती, तू शुरू तो कर. मे मध्ये मल्याळम, आर्यामध्ये ओडिसा होता. ओके. आणि बाकीचे आत्ता जे ॲड झालेले आहेत 2024मध्ये ते आहेत मराठी, प्राकृत, प्राकृत. मी आज एक स्वतःहून बनवलं होतं. मराठी, प्राकृत, ओडिसी नाही, आसामी, बंगाली म्हणजे आणि पाली. सॉरी काहीतरी चुकतं यार. सॉरी, तुम्ही हे नोटच नका करू. तुम्ही काय करा, ते राहू द्या तेवढं, मी तुम्हाला नंतर सांगेन. याचं थोडंसं चुकतंय माझं. हे कशामध्ये चुकतंय मलाच कळत नाही आहे. ट्रिकमध्येच चुकत आहे, नाहीतर असं गोंधळ नाही होत. तू शुरू तो कर, मी आर्या. मराठी, पाली, मराठी, पाली. परत तू शुरू तो कर, मैं आर्या. मराठी, पाली, आसामी, बेंगाली. अजून एक कुठली राहत आहे माहीत नाही मला. असो, 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. ती म्हणजे पहिले काय होतं, फंडामेंटल राईट्स जे आपल्या आर्टिकल नंबर 12 ते 35 आहे ना, त्याच्यामध्ये राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट पण होता. 31वा आर्टिकल होता, आय थिंक सो. 31वा आर्टिकल जो आहे ते आर्टिकल 300A मध्ये शिफ्ट करण्यात आला. ठीक आहे. 44th कॉन्स्टिट्यूशन हा प्रश्न विचारू शकतात. सो हे एकच गोष्ट लक्षात ठेवा. 44th कॉन्स्टिट्यूशन हे आपला बार झालेला प्रश्न आहे, तो म्हणजे 86th अमेंडमेंटचा. त्याच्यामध्ये काय झालं होतं, 14 वर्षाच्या खालील पोरांना हे करायचं नाही, बालकामगार नाही, त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे. दुसरी मेन गोष्ट म्हणजे हे केव्हा झालं होतं, 2002 मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. त्यासाठी सॉरी, ते इम्पॉर्टंट मी विसरले आहे. आणि 3 ऑक्टोबर 2024 चा पूर्ण आठवडा जे आहे ते मराठी लँग्वेज डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. महाराष्ट्र सरकारने ते बोलले आहेत. सो ते पण आपल्याला करंटमध्ये विचारू शकतात, विसरू नका. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ज्योतिबा फुले यांनी डॅशमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर त्यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता 1873 सर्वांना पाठ झाले आहे. डेट पण लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर. असं समजा माझ्या मैत्रिणीचा बड्डे 24 तारखेला आहे, किंवा अमेंडमेंटचा आत्ताच प्रश्न झालेला आहे. 42चं उलटं केलं की 24, असं काही लक्षात ठेवू शकतो. सो सप्टेंबर झालं. ठीक. अजून काय, ज्योतिबा फुलेंबद्दल गेल्याच एक शिफ्टमध्ये प्रश्न आला होता. प्रश्न काहीतरी ओटपटांगच होता जरासा, मला वाटलं चुकला असं काहीतरी होतं. असो, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर 3. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे?
तर भारताचा साक्षरता दर आहे 74.04. आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये कुठं ना कुठे सेन्ससवर प्रश्न येतो. सो सेन्सस व्यवस्थित करणं इम्पॉर्टंट आहे. आपल्या TCSच्या या शिफ्टमध्ये पूर्ण भारतावरच दिलेलं आहे, स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल दिलेलं नाही. सो तेच गृहीत धरून आपण पाठ केलं तर चांगलंच होईल. किंवा महाराष्ट्राचं जर करायचं असेल तर PYQ करा. जर इथे भारताचा विचारला असेल तर त्या जागी महाराष्ट्र ॲड करा. ओके. सो एकूण साक्षरता दर आहे 74.04%. ठीक. पुरुष साक्षरता दर किती होता तर 82.14%. आणि स्त्री विचारले तर 65.46. ठीक आहे. पुरुष साक्षरता दर 82, 60, 70, 80, 20% समोर असं लक्षात ठेवायचं. आणि महिलांचा 65. ओके. जर निरक्षरता दर किंवा इलिटरेट रेट असं जर विचारलं तर आपण सांगू शकतो ओव्हरऑल 25% इलिटरेट लोक होते. ठीक. 25.96% लोक इलिटरेट होते. त्याच्यामध्ये 17% हे जे होते पुरुष होते, मायनस करायचं. निरक्षरता दर पाठ झाला ना, साक्षरता दर, तर निरक्षरताचं काही टेन्शन नाही, आपल्याला मायनस करता येते डायरेक्ट 100%. 34.54% स्त्री. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्लिच येतोय मध्ये मध्ये. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त या स्थिती ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील या तारखेपासून डॅश कालावधीसाठी पदावर राहतील. तर 3 वर्षासाठी पदावर राहतील. मुख्य आयुक्ताचा प्रश्न होता. नेक्स्ट घेऊया. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर इथे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. ऑगस्ट 1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली आणि त्या काळातच 5 विद्यापीठांची स्थापना झाली. सेकंड आहे गुजरात विद्यापीठ हे गांधीजी 18 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन केलेले असून ते त्या विद्यापीठांपैकी एक आहे. तर A आणि B हे दोन्ही योग्य आहेत. ओके. सो मी तुम्हाला गांधीजीचे काय म्हणतात जे चळवळी झाल्या ते मी क्रमाने तुम्हाला लिहून दिले होते. मागच्या कुठल्या मला डेट आठवत नाही, कुठला होता की शिफ्ट आठवतच नाही आहे. आणि मी एक ट्रिक बनवली होती आणि विषय असा झाला आहे की ट्रिक जी आहे ती मी स्वतः बनवली, स्वतः विसरली आणि लिहून कुठेच नाही ठेवली. सो असं वेंधेपणा मला महागात पडत असतो नेहमी. कुठे ना कुठे माझे मार्क खाऊन जातो. ठीक आहे. यानंतर नाही होणार असं. तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगते ती मी ट्रिक शोधून काढेन. सध्या काय करा, तुम्हाला सापडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही गोष्ट. आणि मला सापडली तर मी तुम्हाला कमेंटमध्ये ॲड करून देईन. ठीक आहे. सो चंपारण्य सत्याग्रह हे गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह हे 1917 मध्ये केलेलं आहे. ठीक. जे शेती होती, जे इंडिगो करणाऱ्या शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं त्यासाठी थांबवण्यासाठी ही चंपारण्य सत्याग्रह झाला होता. हा पहिलाच सत्याग्रह होता. मी असं काहीतरी दिलं होतं, चंपा गेले खेड्यात, खेड्यातून अहमदाबादमध्ये, असं काहीतरी दिलं होतं यार, मी शोधेनच ती नक्की. ओके. सो सध्या ॲडजस्ट करा. खेडा सत्याग्रह 1918. अहमदाबाद मिल कामगार सत्याग्रह 1900 हे पण 18 मध्ये. आणि ॲटला अहमदाबाद टेक्स्टाईल आठवत नाही आहे पण ॲटला म्हणतात. तर ते गांधीजींनी स्थापन केलं होतं आणि तेही 1918 आणि 1919च्या मध्ये असं काहीतरी होतं. ठीक. सो ॲटला कसं लक्षात ठेवायचं, गांधीजीचं गाणं आहे ॲटला चलो ॲटला चलो. सो ते हे आपण इथे ट्रिक लावू शकतो. ठीक आहे. तुम्हाला येऊ शकतं एक्झाममध्ये पूर्ण असोसिएशन वगैरे देतात असं लावून, तुम्ही पाहायचं आहे की ATL येतं का. ठीक आहे. फिरवू शकतात ते प्रश्न. सो लॉजिक लावून मॅजिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही? तर सिस्टम सॉफ्टवेअर नाही ते वर्ड प्रोसेसर नाही आहे, सिस्टम सॉफ्टवेअर आहेत. बाकीचे सिस्टम सॉफ्टवेअर आहेत. आता लिहून घ्या. पुढे सॉफ्टवेअर आहेत विचारू शकता. ठीक आहे. सो व्हॉइस वर्डचा विचारू शकतात. इथे आहे
वर्ड प्रोसेसर. कम्प्युटरचा प्रश्न आहे, जास्त डोकं लावत बसायचं नाही, सोडून द्यायचे, म्हणजे उत्तर बरोबर सोडून द्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन. आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रवणांकाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे? तर इथे काय विचारत आहे? साखरेला द्रवणाच्या वर उष्णता दिल्यावर, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हे बाकी सोडून द्यायचे कटछट. आता एक साखर आहे, एक आपण घेऊया भांड, पातेलं, दुधाचं पातेलं आहे. सॉरी, ड्रॉइंग येत, हे आहे पातेलं, ह्याच्यात केलं दूध, टिक 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 टिक, ठीक. इथे आहे गॅस, ठीक आहे. आता हे विचारत आहे की एखाद्या साखरेला असं टाकून असं गरम 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 केलं, हे आपण लॉजिक लावत आहे तिथं. तर गरम केलं तर याचं काय होईल? आपण बरेचसे रेसिपी व्हिडिओ बघितले असतील, सध्या ते त्याच्यामध्ये दाखवतात ना, असं साखर टाकतात आणि साखरेला नुसतं घोळतात घोळतात घोळतात, ते ब्राऊन होतं. हाच तो प्रश्न इथे विचारलेला आहे. ते आहे कॅरमलाइज्ड होतं, ते आहे हा सीन, ठीक आहे. सो काय होतं त्याचं? तर शंकरारंजकपणा, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. काही तर नाही होत ना? नाही, जस्ट. मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही? तर संचयित केला जात नाही तो म्हणजे अमिनो ॲसिड्स, ठीक आहे. फॅट्स जे आहेत ते संचयित केले जातात, कार्बोहायड्रेट्स जे आहे संचयित केले जातात, लिपिड्स जे आहे संचयित केले जातात, म्हणजे बॉडीमध्ये असतात, पण ॲमिनो ॲसिड टिकत नाहीत, ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे ऑब्वियसली. फॅट्स म्हणजे चरबी वाढणारच, संचयित होणारच, ठीक आहे. आणि लिपिड्स तर हे असतं, फॅट्स ऑइल्सचं मिश्रण असतं लिपिड्स, ओके. ऑइल्स, बेसिक असा प्रश्न विचारलेला आहे ते त्यांनी, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. जास्त घाई नाही होते ना, इम्पॉर्टंट आहे तेवढं सांगणार ना मी. खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते? ती म्हणजे कडुलिंब जी आहे ती ओळखली जाते. तर बघा, जंतुनाशक गुणधर्मासाठी जे कचनार आहे ना, कचनार, ते औषधी झाड आहे, औषधी, मेडिकल ट्री आहे. आणि ते आयुर्वेदात खूप उपयोगी असते त्याची, म्हणजे काही थायरॉईड सूज वगैरे असेल तर कचनार इम्पॉर्टंट आहे, ठीक. जर तुम्हाला सागवानचं माहिती आहे तर सागवान मूवी आपण पाहिलेली आहे, पुष्पावाली, तर त्याच्यात एक सीन आहे बघा, ये चंदन की जो है, सागवान के जो है वो कहाँ पे यूज़ होते हैं, वो इसमें गिटारचे वगैरे आहे, ते काहीतरी आहे त्याच्यातला डायलॉग, मला आठवत नाही, म्हणजे मला येतच नाही पहिली तर गोष्ट. काय आज जास्त बडबड होत नाही आहे काय? साल जी आहे ना ती बांधकाम वगैरेसाठी यूज होते, ठीक आहे. सो बांधकाम किंवा फर्निचर त्यासाठी. सो कडुलिंब जे आहे, कडुलिंब जंतुनाशक गुणधर्म आपल्या, काय म्हणतात, मी तर लावलं होतं कडुलिंबाचं झाड, समोर आमच्या जंतुनाशक लोक राहायची, तर मी त्यांच्या घराच्या समोर लावलं होतं. चला नेक्स्ट. जंतुनाशक नाही, मला म्हणायचे जंतू असणारी लोक. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे? तर कलम आहे 12. 14 काय सांगतं? 14 पेमेंट वगैरे सांगतं. एक सेकंड. पेमेंट परत सेवा, ओके. अलाउन्सेस वगैरे सांगतात 14वाला. जे 11वाला आहे, तो 11वाला काय सांगतं की कोणी तिसरा पक्ष आहे समजा, तर त्याच्या माहिती देताना त्याची संमती असणे किंवा त्याचं मत विचारणे हे बंधनकारक आहे. कशामध्ये? 11मध्ये.
पूर्ण एक वर्ड लाईन सांगेल, म्हणजे तिसऱ्या पक्षाची माहिती देताना त्याची संमती असणे. ओके. कलम 13 काय म्हणतं, तर कलम 13 म्हणतं केंद्रीय राज्य जी माहिती आयोगातील मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्तांची जी नियुक्ती असते, जी नियुक्तीचा ते इंग्लिशमध्ये एक शब्द येत नाही, पहिली वेळेस झालं असं काय येत नाही इंग्लिशमध्ये शब्द, करायची त्यांच्या अधिकारांची माहिती. ओके, हे आहे. इंग्लिशमध्ये एकदा व्यवस्थित सांगेन. 11 जे आहे, नाही 11 नको, 14 सांगेन. टर्म अँड सॅलरी. ओके. 14वा. 11वा जे आहे थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. आणि 13वा जे आहे अपॉइंटमेंट. कुणाची होती? माहिती आयुक्त वर इतर आयुक्त नियुक्त. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 27 पाठ करायचे आहेत कलम. माहिती अधिकारी 100% पाठ करायचे आहेत, काहीही हो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला? तर त्यांनी 1815 मध्ये वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला. तर या काळात तर तेवढ्या काही घटना झाल्या नव्हत्या, पण 1818 मध्ये थर्ड मराठा आणि अँग्लो युद्ध झाले होते. अँग्लो मराठा युद्ध याच्यामध्ये मराठ्यांचा म्हणजे पूर्ण मराठे हारले आणि सत्ताधारी झाली कोण? इंग्रज. ठीक. लास्ट होता हा जे युद्ध संपलं मराठी आणि इंग्रजांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. रेकॉर्डिंग ऑफ करायला लागली होती. क्वेश्चन हे झालं का? हा झाला क्वेश्चन. परत एकदा घेते, मला लक्षात नाही का हा क्वेश्चन झाला का नाही. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला? तर राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये वेदांत ग्रंथ प्रकाशित केला. 1818 मध्ये काय झालं होतं की थर्ड अँग्लो मराठा युद्ध झालं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मराठे हारले आणि इंग्रजाचं वर्चस्व वाढलं. ओके. या 1816 आणि 17 मध्ये अशा काही विशेष गोष्टी झाल्या नव्हत्या, म्हणून देत नाहीये. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. कायदेशीर संरक्षण आणि महिलांच्या कायदेशीर हितांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोग 2022 मध्ये विशेष रथयात्रा आयोजित केली होती? तर छत्तीसगडमध्ये. ओके. नेक्स्ट ते CA चा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता अधिनियम म्हणून ओळखला जात होता? तर तो होता नागरी हक्क अधिनियम. ठीक. तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम जो होता रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट तो झाला होता 1951 मध्ये. हा जो होता 1951 मध्ये झाला होता. आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं तर निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवाराचे जे नियम आहेत ते व्यवस्थित पारदर्शकपणाने पाहणे. ओके. हा त्याचा नियम होता. आणि राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम जे आहे तर 1971 मध्ये झालेला आहे. 1971 मध्ये. यावेळेस काय झालं, राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियमच्या वेळेस मुख्य त्याचं उद्दिष्ट होतं की भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे किंवा राष्ट्रगीत आहे याचा अपमान केला तर त्यांना दंड भरावा लागेल. ओके. दंड किंवा शिक्षा. ठीक. बेकायदेशीर कृत्य अधिनियम. तर बेकायदेशीर कृत्य अधिनियम झाला होता 1967 मध्ये, 1967 मध्ये. ठीक. तर त्याचा उद्देश काय होता की देशातील दहशतवाद, बेकायदेशीर जे संघटना आहेत तर त्यांचा प्रतिबंध करणे, ते बॅन करणे. ओके. हा बॉयकॉट करणे हा त्याचा उद्देश होता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. हे नोट करून ठेवा, कामी येतील गोष्टी. ठीक. ऑक्टोबर 2022 मध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारणादरम्यान समन्वय साधण्यासाठी 2 लष्करांमध्ये सहयोग घडविण्याचे उद्दिष्ट असलेला भारतीय अमेरिकी सैन्याचा संयुक्त मानवतावादी मदत सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर तो पडला विशाखापट्टणम
मध्ये हा सीएचा क्वेश्चन होता. प्राणीसृष्टीमध्ये पट्टकृमींचे वर्गीकरण शास्त्रीय सॉरी, असंच वेळा करून सोडून देते यार मी मराठी की काय. काय आहे तर उत्तर आहे पृथ्वीकृमी संघ. असं बघा, आपण इथे एक लॉजिक लावू शकलो असतं की पट्टकृमी हा जरा संस्कृतमध्ये शब्द दिसतो आणि पृथ्वीकृमी हा जरा मराठीमध्ये. सो याला टिक करा. मी जर या एक्झाममध्ये असते ना, मी हा मोठा आहे हा टिक करू असं डोकं लावलं असतं. सो इट्स ओके. नेक्स्ट आपण एक काय करणार आहे मी, नाही लास्टलाच सांगेन, आता नको सांगायला, लास्टलाच सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने इजिप्तचे अरब गणराज्य येथे हवामान बदलासाठी COP 27 मध्ये राष्ट्रीय वक्तव्य केले? तर ते होते भूपेंद्र यादव. हे करंटली काय आहेत तर हे मंत्री आहेत, हवामान मंत्री, काय म्हणतात, पर्यावरण मंत्री. हवामान मंत्री म्हणण्यापेक्षा पर्यावरण जरा बरं वाटतं. ठीक आहे. सध्या त्यांचं काम चालू आहे दिल्लीवर, दिल्लीच्या पोल्युशनवर काम करत आहेत ते सध्या, आणि खूप जाऊ द्या कायच बोलू. नेक्स्ट क्वेश्चन. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे समान अधिकार मिळावेत म्हणून लढणाऱ्या अविवाहित महिलेच्या बाजूने निकाल दिला. डॅश यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने हा निर्णय दिला. तर DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यावेळेसचा करंट अफेअर क्वेश्चन होता. सो जर इथे विचारलंच आहे तर CGI बद्दल सांगितले आहे. न्यायमूर्ती DY चंद्रचूड 52वे CGI जे होतेच म्हणावं लागेल, जास्त काळ नव्हते ते. BR गवई होते, BR गवई. ठीक आहे. तर प्रश्न आला होता राज्यसेवेमध्ये की त्यांची बर्थडेट पण आली होती की BR गवईची बर्थडेट 24 नोव्हेंबर 1960 आहे. स्टेटमेंट्स दिले होते त्यांच्याबद्दल, सांगा हे बरोबर आहे की नाही. तर ते अमरावतीचे होते. विशेष म्हणजे हे जे आहेत ते देशातील पहिले बुद्धिस्ट व्यक्ती आहेत जे CGI झाले. ओके, BR गवई. ठीक. आणि कोर्टाचं विचारलेलं आहे तर हायकोर्ट जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या आर्टिकलमध्ये येतं तर 214 आणि 214 ते 31. ओके, 214 जे आहे ते काय म्हणतात हायकोर्टचं आहे, आणि 215 जे आहे ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कोर्ट ऑफ रेकॉर्ड हा PYQ होता कंबाईनचा. ठीक आहे. भारतामध्ये किती हायकोर्ट आहेत तर हायकोर्ट आहेत 25+. ठीक. अजून हायकोर्टाचं आत्ताच जस्ट काहीतरी झालं होतं यार. हां इम्पॉर्टंट. कोल्हापूरमध्ये ना काय म्हणतात, एक हायकोर्ट आहे, असं हायकोर्ट आहे म्हणून नोटिफिकेशन देण्यात आलं आहे आणि अंमलात आणलेलं आहे 18 ऑगस्ट 2025. ओके, ही डेट नाही विसरायची, हे येऊ शकतं आपल्याला एक्झाममध्ये. ठीक. हायकोर्ट झालं. आता सुप्रीम कोर्ट. 214 हे हायकोर्टचं आहे ना, तर सुप्रीम कोर्टचं आहे 124. 1, 2, 4 असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक. आर्टिकल 124 ते 147 पर्यंत. ठीक. बरंच मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचं मागे दिलेलं आहे तुम्हाला. थोडंसं तुम्ही रिवाईज करत चला. तुम्हाला मी लिहून देते, त्याचा तुम्हाला परिणाम दिसत असेल. तुम्हाला कसा अभ्यास करायचा ना, एकदा मी व्यवस्थित व्हिडिओ टाकेल PYQचा. ठीक आहे. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ, पण त्याआधी मला करंट CGI कोण आहे ते सांगा. करंट CGI म्हणजे 53वे. तर 53वे CGI आहेत सूर्यकांत
कांत आहेत. ओके, हे 2 वर्षासाठी आहेत, 2 वर्षाकरिता आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन. तर खालीलपैकी कोणत्या महिन्यात राज्यपालांनी गुजरात सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2023ला संमती दिली? तर मार्च 2023मध्ये. 1946मध्ये खालीलपैकी कोणी विदर्भ महारोगी सेवा मंडळ स्थापन केले? लेप्रोसी वाला सीन आहे, लेप्रोसी पेशंटवाला. सो ते सुरू केले डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. इथे एक लॉजिक लावू शकलो असतो आपण की हा जो महारोगी सेवा मंडळ आहे एखाद्या डॉक्टरनीच लागू केली असेल ना, महारोगी यामध्ये पेशंट डॉक्टर असा काही संबंध येऊ शकतो, असं काही लॉजिक लागू शकतो. इथे आपल्याला कुठेच डॉक्टर असा टॅग दिसला नाही. हे दोघं तर समाजसेवक होते, पण SM जोशी जे होते ते पण डॉक्टर होते, पण आय डॉक्टर होते. ठीक आहे. सो SM जोशी की आय डॉक्टर होते वाटते. यस. सो इथे डॉक्टर टॅग दिलेला आहे, याला आपण टिक करू शकलो असतो एक लॉजिक लावून. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी समाज सुधारकांपैकी कोणास सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. ठीक आहे. लहुजी साळवे यांचं पाहायचं झालं तर यांना मराठा योद्धा असं म्हटलं जातं. मराठा योद्धा. ठीक. परत गोपाळकृष्ण आगरकर यांना शिक्षक टीचर ऑफ द पीपल. ठीक. विष्णू शास्त्री पंडित यांना शास्त्री म्हटलं जातं. शास्त्री. नेक्स्ट क्वेश्चन. पहा इथे राजाराम मोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे डॅश वर्ष झाला होता. त्यांच्या जन्माबद्दल विचारलं आहे इथे. थेट प्रश्न आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 1900 म्हणत आहे, 1772 आहे. ओके, 1772 मध्ये झाला होता. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाज 1828 मध्ये. ठीक आहे. 1848 मध्ये तर परमहंस सभा स्थापन झाली होती. परत त्यांनी बेंटिंगच्या मदतीने सती प्रथा जी होती, जी नवऱ्याच्या चितेवर बसून सती बायकोलाही जाळून टाकायचे, तर ती सती प्रथा त्यांनी नष्ट केली. ठीक आहे. 1828 मध्ये. ठीक. आणि विधवा पुनर्विवाह ह्याने नाही केला, पण विधवा पुनर्विवाह केव्हा झाला तर 1856 मध्ये. ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारत संविधान मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? तर फंडामेंटल राईट्सचा समावेश करण्यात आला आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976च्या नुसार याचा समावेश करण्यात आलेला आहे. मी वरच्या एका प्रश्नामध्ये पण सांगितलेलं आहे की संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. मिनी कॉन्स्टिट्यूशन प्रश्न होता जो वर मी सांगितले त्याच्यामध्ये आहे. 52वा जे होता त्याचं 10th शेड्यूल असं लक्षात ठेवा तुम्ही. 10th शेड्यूल. ठीक. 48 जर पाहायचं गेलं तर हा झाला होता 1984 मध्ये. तर त्याचे जे राज्यातील परिस्थितीशी संबंधित जे काय आहे त्याच्या संदर्भात होते. इम्पॉर्टंट स्टेट्स होते मिझोरम, नागालँड अँड अरुणाचल प्रदेश. मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, किंवा असं म्हणू शकतो तुम्ही मॅन, असं लक्षात ठेवू शकता. नॉट सो इम्पॉर्टंट. 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सांगितले मी तुम्हाला. लिगल राईटवाला जे सीन होता, जे राईट टू प्रॉपर्टी होती, म्हणजे तो फंडामेंटल राईटमध्ये ॲड होती. ठीक. मग त्याला काय करण्यात आलं,
की शिफ्ट करण्यात आलं 300A मध्ये आर्टिकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊ. डिसेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यास समोर जाण्यात मदत करण्यासाठी म्हणून SBI फाउंडेशन आणि हेस्को यांनी एक प्रकल्प आरंभ केला, ते म्हणजे उत्तराखंड. ओके, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर साक्षरता दर आहे केरळ. हल्लीच मला कळालेलं आहे की 100% म्हणण्यापेक्षा साक्षरता दराला 94% असं म्हणावे. हे फुल्ली साक्षरता दर, हे फुल्ली लिटरेट स्टेट असं संबोधण्यात येतं. ओके, सेकंड फुल्ली लिटरेट स्टेट कोणता आहे? तर मला कमेंटमध्ये सांगा कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट अँड फायनल क्वेश्चन जरा फास्ट झालेला आहे, कारण मी खूप अगोदर हे सांगितलेले आहे त्याचं असं आहे की त्याचं तसं आहे म्हणून. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला हॉकी इंडियाकडून मार्च 2023 मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आले होते? तर गुरुबख्श सिंग यांना. ठीक आहे, मेजर ध्यानचं अगोदर नाव काय होतं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. सॉरी फॉर टेकिंग इमिडिएटली, म्हणजे क्लास लवकर संपवत आहे, मला जर काम आहे. ठीक, तर हे प्रश्न रिपीट होणारच आहेत पुढे, तर मी इन डीप सांगेन तुम्हाला. नोट करत चला, तेच क्वेश्चन तुम्हाला परत दिसतील. तुम्हाला सांगितलं तसं माहितीचा अधिकार 1 ते 27 तुम्ही पाठ करून ठेवा. आर्टिकल्स त्याचे वारंवार विचारले जात आहेत, सो ते व्यवस्थित करा. ठीक, काही समजलं नाही, काही वाटलं की मला कमेंटमध्ये सांगत चला. ओके, आणि विशेष म्हणजे एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आज म्हणण्यापेक्षा आजच, काल 4 तारीख, आज 5 तारीख आहे. काल दत्तगुरूची जयंती होती. ठीक आहे, सो मी असं ठरवलं आहे की आपण एक चांगला म्हणजे पुढच्या गुरुवारपासून ग्रुप सीचे जे आहेत त्यासाठी ना टॉपिक्स घेऊया असं विचार करत आहे मी. 30 दिवसासाठी 30 टॉपिक जे की खूप कामी येतील आपल्या एक्झाममध्ये ग्रुप सीच्या. सो त्या काय वाटतं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, घ्यायचे नाही घ्यायचे, जे काही तुम्हाला वाटतं ते. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुदेव जे आहेत त्यांचं तुम्ही नामस्मरण वगैरे करा. मला म्हणजे छान वाटतं त्याचं नामस्मरण केलं ना की एक पॉझिटिव्ह वाईब्स येते, अभ्यासामध्ये मन लागतं व्यवस्थित. सो त्यांचं चिंतन करा, खूप भारी आहेत ते, खूप काय म्हणतात, लवकर ते आपल्याला पाहतात आपल्याकडे. सो अभ्यासासोबत तर थोडंसं चिंतन इम्पॉर्टंट असतं. नास्तिक नका राहू. जर नास्तिक असाल ना तर तुम्ही प्रेमानंद महाराजांना त्यांचे व्हिडिओ जरा पाहत चला. ठीक आहे, हे काय बोलत आहे वगैरे असं वाटत असेल, पण एक अनुभव म्हणून सांगायचं होतं मला तुम्हाला. सो आज तो मुहूर्त आहे, देवाचा आहे, दत्तगुरूंचा आहे, सो त्यामुळे सांगत आहे. आणि जरा गळ्याची आणि नाकाची जी होते ना माझी अवस्था, त्याच्यासाठी सॉरी, आवाज जरा विचित्र येत असेल माझा. ठीक आहे, चला, तर कसा वाटला लेक्चर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू. जय हिंद.